रात्रीचे 7 वाजले. मी आता सध्या लासूर स्टेशनमध्ये एकटाच किंग ऑफ द रिंग टपाई हिटतोय. नंतर एक मामा दुकानात झाले. मग ते कोणत्या ब्लॉग टाकतो ते समजत नाही. मग ते उद्याचे ब्लॉग टाकतो. मी एकदा आता दुकानात जातो की थंडी वाजू राहिली. मी एकटाच आहे. पाठीमागं जे लासूरचा चौक सावंगी चौक जातो एकदा दुकानावर. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं खाऊन पिऊन सुखी संघटनेच्या ब्लॉगिंग चॅनलवरती. तर मी लाल लाल दिसतोय, ॲडजस्ट करा कारण की ऊन आहे माझ्या तोंडावरती डायरेक्ट ऊन. तर त्याच्यामुळं ओके आता दिसते बरं. तर मी आता चाललो आहे रेल्वेना छत्रपती संभाजीनगरला. आता 8 वाजेची ट्रेन आहे. चेक काय होतं याला, हां तर 8ची ट्रेन आहे. तर मी आता बघतो इथं मामाच्या घरी इथून ट्रेन लागली का, आपलं गाडी लागली का लगेच रेल्वे स्टेशन आणि मग वे टू छत्रपती संभाजीनगर. लासूर स्टेशन एअरपोर्ट नाही रेल्वे स्टेशन. बॅगेज काय करतो अरे घेऊन चालला सांग तिथं थंड वाजतलं. एक ट्रेन लिहिले वायजापूर जाणारी, आमच्या काही कामाची नाही. आम्ही इकडं जाऊ संभाजीनगरला. अरे मोटो रोला आपण घ्या मोटोरोला. अय सागर या ट्रेनमध्ये तिकडे पुढे मोजून 2 मिनिटात छत्रपती संभाजीनगरचा रेल्वे स्टेशनवर नंतर पुष्कळ मला तिकड होता. त्याच्यामुळे सागर आलेला आहे आज ट्रेनमध्ये माझ्यासोबत. अरे ट्रेन थांबली, अरे ट्रेन ओढली काय बस थांबली ट्रेन. पप्पाच नाव वास आला समोसा भाई. तर डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरच्या लिफ्ट नाही मी रोजच्या प्रवासानुसार आज पण चाललोय. आता एकदा ट्रेन बसतो डायरेक्ट कॉलेजला जातो. असं ओके थँक्यू. रेल्वे स्टेशनवर बाकी दुसरं काही असतो ही गर्दीच भयानली. ट्राफिक एवढी भयान आहे ना का काही गाडी दे ना आम्हाला. तर आता काय करू आला रेल्वे गेट पासून आम्ही बाहेर निघतोय आणि रेल्वे गेटचं मेन गेट पुणे. मला विसरशील चल सागर येऊ दे. आता गेट समोर नाही सागर जाशील ना. मी तर म्हणतोय ना फर्स्ट टाइम आज बसमध्ये प्रवास. वे टू भोजवाडी, वे टू घरी. नाही एवढे नाही बसणार रे. लोकल बस एवढी भयान मजा येते ना काय सांगू. एकदम फास्ट